आज आपल्याकडे जे कपल आले ते परभणी येथून आहे. 600 किलोमीटर अंतरावरून ते आमच्याकडे येत होते. त्यांना पीसीओडी, जास्त वजन, शुगर, थायरॉइड आणि लो एमएच इतके सारे प्रॉब्लेम्स असताना त्यांना सर्जिकल प्रोसिजरचा सल्ला दिला गेला होता. पण आपल्या इथं आल्यावर त्यांना नॅचरल प्रेग्नन्सी राहिली आहे अवघ्या दुसऱ्याच महिन्यात. आज त्यांची सक्सेस स्टोरी आपण जाणून घेऊया. ताई, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात ते सांगा. माझं नाव बालाजी सुभाषराव कोटे, माझी पत्नी ऐश्वर्या कोटे. आम्ही परभणीहून आलो. आम्ही 600 किलोमीटर लांबून आलो. आम्ही परभणीमध्ये खूप दाखवलं अगोदर आमच्या तिथल्या दवाखान्यामध्ये, पण तिला कुठं पण नेलं की ते म्हणत होते की वजन कमी करा तुम्ही. पण वजन 5 वर्ष झालं आम्ही परेशान आहेत की वजनच कमी होत नव्हतं. खूप थकून थकून आम्ही इतकं शेवटी की आखरीच्याला आमचा डिवॉर्स होणार होता. म्हणजे ते लेकरू काही राहीना. आम्ही लय दवाखाने दाखवले, इतकं परेशान होऊन गेलो. आमच्या घरच्यापासून म्हणजे घरचे बी आमच्या तिचे आई वडील, माझे आई वडील, आता आम्ही वेगळे राहिलो. म्हणजे लेकरामुळेच आम्ही सोबत नव्हतो इतक्या दिवस. म्हणजे लेकरू राहिल्यावरच ते म्हणाले तर राहतच नाही. त्याच्यामुळं आमचं तुटाय आलं. तर मग आम्ही 4 महिने वेगळे राहिलो होतो अजून 1 वर्ष अगोदर. मग त्याच्यानंतर आम्ही परत एकत्र आलो आता. मग आता त्याच्यामुळं मग इकडचा तिच्या मैत्रिणीनं इकडचा ॲड्रेस दिला. मग आम्ही इकडं आलो. मग इथं आम्हाला रिझल्ट आला दुसऱ्याच महिन्यात. 5 वर्ष झाली. बरेच ठिकाणी दाखवलं परभणीमध्ये. मग माझ्या मैत्रिणीने इथं सांगितलं ये म्हणून. मग त्याच्यानंतर मी यांना बरेच वेळेस म्हणले चला. मग हे आले. त्याच्यानंतर यांना विश्वास पटत नव्हता की इतक्या लांब चाललोत आपण, कुठं दवाखाना आहे काय. त्याच्यानंतर मग पत्ता काढीत असं चालत मला फोन ते केल्याच्या नंतर परभणीत दाखवलं होतं. परभणीमध्ये पण दाखवलं आम्ही. तिथं परभणीमध्ये 3 महिने इलाज केला. घराच्या मागं. त्याच्यानंतर आम्ही पाथरीमध्ये दाखवलं. आमच्या गावापासून 40 किलोमीटर आहे. तिथं पण दाखवलं. तिथं आम्ही 2 महिने म्हणजे हे केला, इलाज केला. त्यानंतर नांदेडला दाखवलं आम्ही. नांदेडला आम्ही 6 महिने इलाज केला. पण तिचं वजन 95 किलो असल्यामुळं ते आम्हाला वजनच कमी करा म्हणत होते. आणि तिथं काही केल्यानं वजन कमी होत नव्हतं आणि प्रेग्नेन्सी राहत नव्हतं. ते रिझल्ट नाही आला की मग ते घरी चिडचिड व्हायचं. इतके पैसे घालायलोत आपण की त्याच्यामुळे बी म्हणजे घरचे दोन्ही बी तिकडचे बी म्हणायचे की मग पैसे घालायला तर रिझल्ट तरी आला पाहिजे. मग ती चिडाचिडी होऊन सगळ्या एकूण एकावर. मग त्याच्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं की एकत्र राहायचं वेगळं. इतकं की सोडूनच द्या म्हणून लागले, असं इतकं झालं. ते बाळ नसल्यामुळं इतकं म्हणून लागले. पण आता सगळे व्यवस्थित झाले. आता काहीच अडचण नाही. आता सगळे आमच्या घरचे पण बोलायलेत, सगळे बोलायलेत आता कालपासूनच. ते पण इतके दिवस तर काहीच पैसे दिले. आधी कोणी बोलत नव्हतं, काही नव्हतं. आधीचा त्रास तुमचा म्हणजे त्याच्याविषयी काय सांगाल की तो सामाजिक परिस्थिती, तुमच्या कुटुंबाची परिस्थिती, तुमची परिस्थिती याच्याविषयी काय सांगाल तुम्ही? म्हणजे परिस्थिती तशी आम्ही काम करूनच खात होतो असं काही नाही. पण घरचं म्हणजे हिला 5 वर्ष आम्ही दाखवलं. म्हणजे पहिल्या वर्षामध्ये असं वाटलं की राहीन ह्या वर्षी. पण आम्ही इतके दवाखाने दाखवले. पहिल्याच वर्षापासून दाखवायला चालू होतं. पण ते वजन जास्त असल्यामुळं पहिलं म्हणजे आम्ही सुरुवातीला परभणीमध्ये दाखवलं. परत परभणीमध्ये मग इलाजच नाही झाला ते आमचा बरोबर. मग नांदेडला मग आम्हाला असंच कोणीतरी सल्ला दिला की नांदेडला दाखवा म्हणून, तिथं जरा मोठं आहे. मग त्याच्यामुळे त्याचं नांदेडला पण दाखवलं आम्ही. 6-7 महिने दाखवले. पण तिथं बी रिझल्ट नाही आला. मग शेवटी मग घरचे बी म्हणू लागले की इतका तो पैसा घालायला, हे करायला. म्हणजे घरचे पण घालत होते ना की म्हणले हिला होतच नाही ते, म्हणजे दाखवायला तितकं सगळीकडे हे करायला. त्याच्यामध्ये मग ते म्हणले सोडूनच द्यायला, काहीच नकोच, नांदवायचीच नाही. मग आम्ही परत एकत्र आलो. आम्ही आमच्या दोघांच्याच विचारानं परत मग आम्ही वेगळं राहिलो. तिच्या आई वडिलापाशी नाही, इकडं आमच्या आई वडिलापाशी नाही. आम्ही वेगळं राहिलो. मग इथलं तिच्या मैत्रिणीने इथला ॲड्रेस दिला. म्हणले इथं दाखव एक वेळेस. मग त्याच्यामुळं आम्ही इथं आलतो 2 महिने अगोदर. काय असंच वाईट वाटायचं. घरचे काय म्हणायचे, आई म्हणायची वजन कमी कर, घरचे म्हणायचे वजन कमी कर. असंच टेन्शन मध्येच गेले. समाजाचं वातावरण ते कसं वाटायचं तुम्हाला? ते पण असं टोमण्यानं बोलायचं, असंच बोलत होते, असंच होत नाही. आम्ही आज आमच्या म्हणजे माझ्या घरापासून आणि तिच्या आईच्या घरापासून आम्ही 20 किलोमीटर लांब राहतो. म्हणजे ह्याच्यामुळेच की आमचे नातेवाईक जवळ होते. ते आम्हाला असं म्हणायचे हिला तरी सोडून दे, तिच्या घरचे म्हणायचे त्याला सोडून दे. म्हणजे असं की नको, तुमचं नाही जमत, हे होत नाही. म्हणजे भांडणं आमचं एकच कारण, भांडणं व्हायचं, बाळ होत नव्हतं म्हणून आमचं भांडणं व्हायचं तेच कारण. आमचं सगळं आता मिटलं. आता आई बोलते, दादा बोलतात, सगळे बोलतात, सगळे व्यवस्थित झालं आमचं. आता अवघ्या दुसऱ्या महिन्यात आपल्याला रिझल्ट आलाय, तेव्हा कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान.
काय सांगा आधी तर विश्वासच बसत नव्हता मला, राहिलेच म्हणून. हो, ते इतकं इतकं तुम्हाला सांगू, आम्ही पहिल्यांदा म्हणजे दिवस गेले ना, आता 2-3 दिवस वर झाले, मी तिला तपासू नको म्हणत होतो आताच. मग मी त्याची किट आणून दिली ती तपासायची. तपासल्यावर राहिलं, म्हणजे आम्हाला विश्वासच येत नाही. तिने 6 म्हणजे आज सकाळी तपासलं, लगेच रात्री तपासायचं, परत त्याच्यावर तेच रिझल्ट दाखवायचा की आहे. पण तसं करून 6 वेळेस तपासले. हो, खाली म्हणजे येता विश्वास- परत एकदा तपास. परत ते न्यायचं, शेजारच्या बाईला दाखवायचं आहे का. हा, म्हणजे ते असं उत्साह वाढला तिचा जास्त. तुम्हाला पहिल्या औषधामध्ये आणि आमच्या औषधामध्ये काय फरक जाणवला? परत आम्हाला इतकंच, आम्ही लेकराची म्हणजे उमेदच सोडून दिली ती पूर्णपैकी. आम्हाला वाटलं आता आम्हाला होत नाही, आम्ही थकून हारून काम, घरच्याने साथ सोडली होती आमच्या. आणि आता वाटू लागला तर दवाखान्यात मध्ये गेलं तरी बी सगळे आता पैसे तर कुठं पण घेतातच, पण रिझल्ट येईन का नाही येईल हे आम्हाला असं मनापासून म्हणजे वाटतच नव्हतं की आम्ही इथं गेलो तर आम्हाला रिझल्ट येईल. पण आम्हाला वाटलं इथं, मला वाटत होतं हे इथं result पहिल्या महिन्यात आलोत का, तेव्हा आम्हाला वाटलं की आम्हाला इथं रिझल्ट येते. आम्ही तेव्हापासून आम्ही ठरवलं किती पण लांब, आम्ही 600 किलोमीटरहून आलो तरी आम्हाला असं कुठलंच वाटलं नाही की आम्ही तिथून आलो, आम्हाला काही गम नाही इतक्या लांबून आलो, इतकं प्रवास करून आलो, काहीच नाही. पण आम्हाला इथं येऊन लेकराचं सुख भेटलं, एवढंच आम्हाला खूप हे वाटलं. आणि औषधामध्ये मला काहीच वाटलं नाही. औषधं घेतल्याच्या नंतर मला बरंच वाटत गेलं. म्हणजे कामामध्ये पहिलं तरी कंटाळा येत होता, झोप येत होती सारखी. आता करत राहिले काम, म्हणजे करा वाटायले. आधीच्या औषधांना असं इन्फेक्शन व्हायचं, पोट दुखायचं, लघवीच्या ठिकाणी त्रास होत होता, उन्हाळी लागायची सतत. आमचं दोघांचं काउन्सिलिंग किंवा आपली ट्रीटमेंट इथली कशी वाटली तुम्हाला? खूप छान वाटली. आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो, तर आम्हाला असं वाटलं की आम्ही घरीच आलो. आम्ही आमच्या नातेवाईकांना सांगतो की आम्हाला खूप चांगले हो, डॉक्टर आहेत. तिथं पण आमच्या तिथं पण हे गेलोत ना घरी, म्हणजे आम्ही जिथं राहतो ना शेजारी पाजारी, आम्ही सांगतो, ते म्हणतात कुठं इतक्या लांब तुम्ही दाखवायला जातात. ते आम्हाला असे सल्ले देतात, इकडं जा तिकडं जा. पण आम्ही म्हणतो आम्ही तिथं ट्रीटमेंट करायलो. आम्ही 1च महिना झाला आम्ही तिथं, आम्हाला भरपूर जणांनी सांगितलं की तुम्ही इतक्या लांब कशाला जायले पैसे खर्चित, इथंच दाखवा, आपल्या इथंच हे होतंय, असं होतंय तसं होतंय. पण मला विश्वास यायचा तुमच्या पिशी दाखवा. आणि तुम्ही असं म्हणजे घरच्या सारखं सांगत होतात. तुमचं म्हणजे एकदम असंच म्हणजे समजून सांगणं हे माणसाच्या लक्षात बसतंय की म्हणजे समजून सांगतं एकदम घरच्यासारखं, ते लक्षात दुसरे बसतं. डॉक्टर तर बोलायला पण वेळ नसते त्यांना. आमच्या तिकडे आता आम्ही खूप बघितलेलं आहे, म्हणजे आम्ही हे आमच्यापासून म्हणजे लई गेलेलं आहे असं. आम्ही लई दाखवलं, त्याच्यामुळे आमच्या लक्षात आलंय. आता फर्टिलिटी सेंटर बद्दल तुम्ही इतरांना काय संदेश द्या? मित्रांना हेच सांगतो की ज्यांना बाळाचं सुख भेटत नाही त्यांना अवश्य इथं भेट द्यावी. कारण की आम्ही 5 वर्ष झालं इतके खूप परेशान होतो की आम्हाला ते इथं येऊन तिथं आम्हाला असं वाटायला की खरोखर ते म्हणतात ना, दवाई काम आती और दुआई काम आती, तसं झालंय आमचं. दवाई काम आली आणि दुआई काम आली. कोणाला मी सांगालो नाही, इथंच आता आमच्या इकडं खूप पेशंट आहेत तसे. हो, पण आम्ही अगोदर काय म्हणलं, म्हणजे आम्ही त्यांना कसं म्हणावं की डायरेक्ट जाऊ. आम्ही म्हणलं अगोदर आम्हाला रिझल्ट येऊ द्या, आम्हाला रिझल्ट आला की तुम्हाला 100% तिथं आम्ही धाडतो. त्याच्यामुळे आम्ही त्यांना म्हणलो नाहीत आतापर्यंत. मला शुगर होती, बीपी होता, थायरॉइड होता, PCOD होती, तरी पण मला अगदी 2च महिन्यात रिझल्ट आला. आमचं आई बाबा होण्याचं स्वप्न हे तुम्हीच साकार केलं आमचं. हो, मनापासून धन्यवाद.